आपण पाहत आहात BCCN न्यूज। जिल्हा परिषदेमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी उचलले आंदोलनाचे हत्यार। पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन। जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामध्ये 15 ते 20 वर्षांपासून कंत्राटी कर्मचारी सेवा देत आहेत। तसेच राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानात सेवा देत आहे। मात्र 5 ते 6 महिने झाले त्यांची उपासमारीची वेळ आली असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले। प्रलंबित वेतन तात्काळ देण्यात यावे, दीर्घकालीन कंत्राटी कर्मचाऱ्यांना नोकरीची सुरक्षितता निश्चित करण्यात यावी, तसेच कंपनीची नियुक्ती रद्द करण्यात येऊन जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश देण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे। आम्हाला गेल्या 4-5 महिन्यापासून मानधन नसल्यामुळे आम्ही या ठिकाणी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे। आज आम्ही या ठिकाणी 3 तारखेपर्यंत आम्हाला मानधन अदा करण्याबाबत सांगितलं होतं, परंतु ते झालं नाही। मात्र 4 व 6 तारखेपर्यंत आम्ही या ठिकाणी जिल्हा स्तरावर, मात्र 10 तारखेनंतर आम्ही आझाद मैदानावर मुंबई येथे आमचं आंदोलन उभं करण्याचा आमचं मानस या ठिकाणी राज्य संघटनेच्या वतीनं जाहीर करण्यात आलेलं आहे। आपल्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच पाणी व स्वच्छता विभागाचे सन्माननीय नामदार गुलाबरावजी पाटील साहेब, तसेच ग्रामविकास विभागाचे सन्माननीय मंत्री जयकुमारजी गोरे साहेब, आपणास आम्ही नम्र निवेदन करतो की आमच्या विभागातील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधन विषयक समस्या आपण तात्काळ निकाली काढाव्या। आम्ही दिनांक 2 फेब्रुवारी 2026 पासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। आम्ही राज्य स्तरावर सुद्धा यापूर्वी बरेच वेळेस राज्य कार्यालयाला जाऊन यापूर्वी आम्ही माहिती दिलेली की आमचे पगार वेळेत करा, कंपनी मार्फत जे पगार वगैरे होतात आमचे ते वेळेत सुद्धा आमचे पगार करत नाही आणि बऱ्याच कपाती ग्रॅज्युएटी असेल, ESIC असेल, PF असेल, पगार कपात करून आमच्या वेळेवर भरणा करत नाही आणि ते कपात करून सुद्धा आम्हाला आजपर्यंत 2021 पासून तर आजपर्यंत आम्हाला देण्यात आलेलं नाही। तसेच 2021 पासून 2021 पूर्वी 2014 ते 2021 पर्यंत आम्हाला शासनाची ऑर्डर होती, जिल्हा परिषद मार्फत जिल्हा निवड समिती मार्फत निवड प्रक्रिया करून आम्हाला मुख्य कार्यकारी अधिकारी यांची आम्हाला नियुक्ती देण्यात आली। परंतु 2021 मध्ये शासनानं कंपनीची नियुक्ती करून सर्व ज्या ग्रामविकास विभागाच्या ज्या योजना होत्या त्या ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांना बाह्य यंत्रणेमार्फत नियुक्ती देण्यात आली आणि ही बाह्य यंत्रणा आमची सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांची खूप पिळवणूक करते।